नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रियंका देशमुख. आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला कसलीही सायकोलॉजी तुमच्यासोबत डिस्कस करणार नाहीये. काही दिवसांपूर्वी मला एक डीएम आला होता आणि त्या डीएम मध्ये एका मुलाने मला एक प्रश्न विचारला होता. तो प्रश्न मला खूप जास्त रिलेटेबल वाटला आणि मला असं वाटलं की त्याच्या अराउंड एक व्हिडिओ बनवायला पाहिजे. तो प्रश्न हा होता की लोक खरंच बदलतात का? सुरुवातीला एखादी व्यक्ती आपल्याला खूप जास्त अटेन्शन देत असते, खूप जास्त पॅम्पर करते, सकाळी उठल्यानंतर आपल्याला गुड मॉर्निंग, रात्री गुड नाईटचे मेसेजेस करते. इव्हन तुम्ही एखाद्या ऑफिसमध्ये न्यू जॉईन झाला तर तिथले कलिग्स पण तुम्हाला खूप जास्त अटेन्शन देत असतात. हे फक्त एखाद्या रिलेशनशिपची मर्यादित नाहीये. तर तुम्ही प्रत्येक आयुष्याच्या नवीन फेजमध्ये तुम्हाला हीच गोष्ट जाणवत असेल की सुरुवातीला प्रत्येक जण हा तुम्हाला अटेन्शन देत असतो. त्या रिलेशनशिपमध्ये खूप जास्त वेळ देणे, पण काही महिन्यानंतर परिस्थिती ही सेम असते का? त्या पर्सनकडून, त्या व्यक्तीकडून जे काही अटेन्शन तुम्हाला भेटत असतं, ते अटेन्शन खरोखरच त्या पद्धतीचं असतं का? तर उत्तर सांगायचं झालं तर हे अटेन्शन काही महिन्यानंतर सेम नसतं. आता मी तुम्हाला काही उदाहरणं देते. सगळ्यात पहिलं उदाहरण म्हणजे ऑफिसमध्ये न्यू जॉईन झाला. पहिल्या आठवड्यात तुम्हाला सगळेजण हसून बोलतील. त्यातले काही जण तुम्हाला चहा विचारतात, काही जण तुम्हाला नवीन गोष्टींमध्ये हेल्प करतात. पण 3 महिने झाले, 4 महिन्यानंतर ती परिस्थिती सेम असते का? तर त्याचं उत्तर आहे नाही. सगळे आपापल्या कामामध्ये बिझी होतात आणि पहिले ते असं नाही आहे की पहिले ते खरे होते आणि आत्ताचे जे बिहेव करतायत ते खरं नाहीये. ही परिस्थिती, ही कंडिशन अजिबात नाहीये. दुसरं एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते. कॉलेजमधलं. कॉलेजचा पहिला दिवस. सगळेजण तुम्ही फ्रेंड्स बनता. त्या सगळ्यांमध्ये नंबर एक्सचेंज होतात. मग कॉलेजच्या त्या ग्रुपमध्ये रोज कॉल्स, रोज मेसेजेस, काही नवीन प्लॅन्स बनतात. मग त्या आउटिंग सुरू होतात. काही महिन्यांनंतर परिस्थिती अशी सेम राहत नाही. कॉलेजचे 4 वर्ष किंवा तुमच्या डिग्रीचे वर्ष संपत आले की त्यातले काही तुमच्या ग्रुपमधले काही जण वगळतात आणि शेवटी 2 ते 3 जणच तुमच्या आसपास राहतात. आता तिसरं एक उदाहरण बघू, ते म्हणजे रिलेशनशिपचं. कोणतंही रिलेशनशिप असो, सुरुवातीला गुड मॉर्निंग, जेवलास का, यापासून सुरुवात होते. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक वेळी ती काळजी दाखवली जाते आणि हे नॅचरल आहे. ऍज अ ह्युमन सुरुवातीला कुणाच्या तरी बद्दल एखादी गोष्ट वाटणं ही साहजिक आहे. पण काही महिन्यानंतर हीच गोष्ट अशाच पेसमध्ये राहील हे मात्र नाहीये. कदाचित काही महिन्यानंतर असं होतं की जो रिप्लाय नॉर्मल येतो तो पण खूप उशिराने यायला चालू होतं. मग प्रत्येकाच्या मनात किंवा त्या फेजमध्ये असलेल्या त्या व्यक्तीच्या मनात हाच प्रश्न येतो की लोक बदलतात का? आणि एक्झॅक्टली ज्या प्रश्नापासून आज आपण सुरुवात केली होती, त्याच प्रश्नाचं उत्तर आता इथनं पुढे मी तुम्हाला सांगणार आहे. लोक बदलतात का? मला असं वाटतं इथे आपण एक छोटीशी चूक करतो. आपण सुरुवातीला जे बघतो त्याच फेजला आपण त्या व्यक्तीचा खरा स्वभाव समजतो. पण सुरुवातीला जवळजवळ प्रत्येकच जण आपलं बेस्ट व्हर्जन दाखवण्याच्या प्रयत्नात असतं किंवा बेस्ट व्हर्जन हे दाखवत असतं. कारण त्या कोणत्याही नात्याला अजून सुरुवात झालेली नसते आणि आपल्यालाही त्या फेजमध्ये त्या समोरच्या व्यक्तीवर एक योग्य छाप, एक चांगली छाप पाडायची असते. आणि हे असं करणं हे अगदी चुकीचं नाही आहे, हे अगदी मानवी आहे. खरं सांगायचं झालं तर दिस इज नॅचरल. पण जसजशी कोणत्याही रिलेशनमध्ये फेज जात जाते ना, त्या रिलेशनमध्ये जे एफर्ट्स टाकायला पाहिजे ते एफर्ट्स पण कालांतराने कमी व्हायला लागतात. आणि इथेच आपल्याला खरी जी रियालिटी असते ती रियालिटी आपल्याला समजायला लागते समोरच्या व्यक्तीबद्दल. तेव्हा एखादी व्यक्ती त्या फेजमध्ये एफर्ट्स कमी टाकायला लागते तेव्हा आपल्याला असं वाटतं की ही व्यक्ती बदलली आहे म्हणून. पण कदाचित ती व्यक्ती बदललेली नसते. ती व्यक्ती त्या सिच्युएशनला कम्फर्टेबल झालेली असते. आणि जर तुम्ही ओव्हरऑल नोटीस केलं तर एखाद्या फेजमध्ये किंवा एखाद्या सिच्युएशनमध्ये आपण जर कम्फर्टेबल झालो तर आपण कोणतीही ऍक्शन घेत नाही. ही रियालिटी आहे. कम्फर्ट झोन असतो त्या ठिकाणी ऍक्टिंग दिसत नाही आणि म्हणूनच त्या फेजमध्ये जो नॅचरल स्वभाव असतो तो स्वभाव दिसायला लागतो. म्हणूनच तुम्ही जर पुढच्या वेळी एखाद्याला भेटला तर त्याच्यावर पहिल्या इम्प्रेशन, त्या व्यक्तीचं जे काही पहिलं इम्प्रेशन असेल तेच पहिलं इम्प्रेशन लास्टवाला आहे असं समजू नका. त्या कोणत्याही रिलेशनला, त्या कोणत्याही गोष्टीला वेळ द्या. कारण वेळ ही नेहमी 2 गोष्टी करते. ती वेळ चांगल्या व्यक्तीला अजून चांगलं दाखवते किंवा सेकंड हा सिनारिओ असू शकतो की तीच वेळ त्या व्यक्तीचा जो मास्क लावलेला आहे, जो मुखवटा त्या व्यक्तीने लावलेला आहे, तो मुखवटा त्या व्यक्तीपासून काढून टाकू शकते. म्हणून आता मला तुम्हाला आजचा प्रश्न विचारायचा आहे. तो म्हणजे लोक बदलतात का? याचं उत्तर माझ्यासाठी मी एक्सप्लेन केलं आहे. आणि हो, मला असं वाटतं लोक बदलतातही. पण त्याहून जास्त वेळ त्यांचा खरा स्वभाव आपल्या समोर आणते.
म्हणून एखाद्या व्यक्तीला ओळखायची घाई करू नका, कारण कधी वेळेलाही वेळ द्यावी लागते. म्हणून लोक समजून घेण्यासाठी वेळ द्या, कारण वेळ ही अशी गोष्ट आहे जी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर लागलेला मास्क आवाज न करता काढून टाकते. आणि हो, जर तुमच्या मनातही असा एखादा प्रश्न असेल तर तो प्रश्न नक्की आम्हाला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा.